नमस्कार, मी संजय सावंत, आपलं देवदूत बिझनेस ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आता मी उभा आहे ते उंडेली या गावी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। आपण हे पाहताय ते कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प महाराष्ट्र शासन या ठिकाणी झालेला आहे। मी जरी आता उभा असलो उंडेली या गावी, तरी हे प्रत्यक्ष धरण इथून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर कोर्ले या गावी त्याचं लोकेशन आहे। आणि हा एक त्याचा छोटासा कोपरा आहे। म्हणजे याचा तुम्ही विचार करा की हा जलसाठा कित्येक लाखो क्युसेक लिटरमध्ये आहे। आणि या प्रकल्पाचा फायदा इथल्या प्रचंड प्रमाणात असलेल्या शेतीला होऊ शकतो, जी ओस पडलेली आहे। तरी माझं आव्हान आहे येथील शेतकऱ्यांना की आपण या पाण्याचा या जलसाठ्याचा उपयोग करून आपला विकास करावा। आपण जे आपले जी मुलं मायग्रेशन करत आहेत पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी, ते इथेच राहतील आणि इथेच त्यांना एक चांगली रोजगाराची संधी मिळेल। धन्यवाद। पण ह्या किती गावांना या पाण्याचा आज उपयोग झालेला आहे? पाण्याचा तर फार कमी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। परंतु जमिनीची जी पाण्याची पातळी आहे, जमिनीखालची, ती पाण्याची पातळी सगळ्या गावांमध्ये वाढली असेल ना? जवळपास इथून 35 ते 40 किलोमीटर परिक्षेत्रात जी स्त्रोत आहेत, विहीर आहे, बोरवेल आहे, त्यासाठी आता कोणतीच कमतरता भासत नाही। अगदी वर्षभर मे महिन्याच्या शेवटापर्यंत जिथे पाणी साठा आटत होता त्याला आता पूर्ण क्षमतेने, म्हणजे जी क्षमता पावसाळ्यात असते तीच क्षमता उन्हाळ्यात देखील असते। हा मोठाच फायदा आहे म्हणाला। हा फार मोठा फायदा आहे। हा प्रकल्प मंजूर केव्हा झाला होता आणि साधारण पूर्ण कधी झाला असेल? मला वाटतं हे साधारण 1978 साली याचा पहिली पाहणी झाली होती। आणि त्यानंतर 2005च्या दरम्यान याचा पुनर्सर्वे झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली। आणि 2009 साली हा हे प्रकल्प पूर्ण झाला आणि लोकार्पण 2010 साली झालं। म्हणजे त्यावेळीच्या राज्यकर्त्यांना हे व्हिजन होतं की बाबा कोकणामध्ये अशा पद्धतीचा एक पाटबंधारा होऊ शकतो। मला वाटतं त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते। त्या अगोदर त्यानंतर बॅरिस्टर AR अंतुले, त्यांच्या कारकिर्दीचा असा नक्की मला माहीत नाही, पण असावा साधारण तो 78-80चा काळ, म्हणजे पुलोद सरकार होतं जे शरद पवारांचं। शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेचं हे विजन असेल। कोणी याचं श्रेय घेऊ शकत नाही। प्रकल्प जुनाच असल्यामुळे। प्रकल्प जुना आहे फार, जसा कोकण रेल्वेचा होता त्याचप्रमाणे हा फार जुना प्रकल्प होता। आणि त्याला थोडं राबवायला जमीन हस्तांतरण असे काही विषय असल्यामुळे लेट होत, लोकांचा थोडा विरोध होता, लोकांचं काही नुकसानही झालं, त्यामध्ये पुरेसा मोबदला मिळाला नाही। पण त्याचा तुम्ही फायदा आता करून घेऊ शकता आपल्या विकासासाठी। बरोबर आहे। तर धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि आजूबाजूच्या गावातल्या मंडळींनी याचा जरूर विचार करावा की ह्या पाण्याचा उपयोग आपण मत्स्यशेती किंवा पाण्याच्या आधारे बोटिंगसारखं टुरिझम करू शकतो काय, आणि रिसॉर्ट टाईप याचा उपयोग होऊ शकतो का या पाण्याचा, आजूबाजूला रिसॉर्ट उभे करून। कारण आता संध्याकाळ 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे, तरीसुद्धा तुम्हाला साधारण लक्षात येत असेल आजूबाजूचा डोंगर आणि हिरवळ हे सगळं बघता जसं धामापूरचं तलाव बघितल्यानंतर वाटतं, आणि तिथे जसं एक त्याला जागतिक वारसामध्ये स्थान दिलेलं आहे तशा पद्धतीचाच हा एरियासुद्धा वाटतो। म्हणजे जैवविविधतासुद्धा इथे निर्माण झालेली असू शकते। तर धन्यवाद मित्रांनो। ह्या स्थानाबद्दल अधिक माहिती कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा, आम्ही जरूर तुम्हाला सांगू। माझे मित्र संजय सावंत हे या गावचेच रहिवासी आहेत, ते तुम्हाला योग्य ते सहाय्य करतील।